आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अजित पवारांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेमध्ये सापडला। सूत्रांची माहिती, डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशामध्ये पाठवण्याची शक्यता। चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसांमध्ये महत्त्वाचा निर्णय घेणार। सूत्रांची माहिती, अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांचे मुंबईमध्ये उद्या पत्रकार परिषद। काही शंका उपस्थित करणारे व्हिडिओ दाखवणार असल्याची माहिती। ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे। रोहित पवारांचं ट्विट, 5 दिवसांपूर्वीच उपस्थित केलेली शंका खरी होतीये। अजितदादांचा अपघात की घात, उत्तर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, रोहित पवारांची भूमिका। अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही। अजित पवारांच्या अपघातावर वडेट्टीवारांकडून ही शंका उपस्थित। ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला आहे, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अल्पसंख्याक विकास विभागाचं परस्पर प्रमाणपत्र वाटप प्रकरणाची सुनेत्रा पवारांकडून दखल। या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश। अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वाटपाचं प्रकरण, प्रमाणपत्राच्या मागे 25 लाख रुपयांचा मर्यादा घेतल्याचं कळतंय। सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी। प्यारे खान आज सुनेत्रा पवारांची भेट घेणार। महाराष्ट्र दुःखामध्ये असताना अशी कामं कशी होऊ शकतात, सुनेत्रा पवारांचा सवाल। सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याचे सुनेत्रा पवारांचे आदेश, प्यारे खान यांची माहिती। आमदार हिरामण खोसकर देवगिरी बंगल्यावर रात्री उशिरा पोहोचले। राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपत आल्यानंतर खोसकर पोहोचल्याची माहिती। बैठक संपल्यानंतर खोसकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। विलिनीकरणावर मत मांडू नका, खोसकरांना सूचना। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच 5 ते 6 लोक भाजपचे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीमध्ये राहूनच त्यांना राष्ट्रवादीला कमी करायचंय। राष्ट्रवादीमध्ये राहणार आणि गुण गाणार भाजपचे, बच्चू कडूंचा निशाणा।